घटना जे आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची. आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत JK सुपर डिजिटल स्टुडिओ. व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीच्या दुनियेतील एक विश्वसनीय नाव. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथेचे 15 खंडासह इंग्रजी भाषेत रूपांतर. या रूपांतराचे काम उच्च शिक्षित संत साहित्याचे अभ्यासक आणि ज्ञानोबा तुकाराम या परंपरेतील दीपक फडणीस सर यांनी केलेले आहे. याविषयी 7 मराठीशी बोलताना दीपक फडणीस सर. नमस्कार, मी दीपक फडणीस. मी केमिकल इंजिनियर आहे, IIT दिल्ली. 50 वर्ष इंडस्ट्रीमध्ये आणि शिवाय MIT कॉलेजमध्ये प्रोफेसर पण होतो. भारताच्या बाहेर रिफायनरी, पेट्रोलियम, पेट्रोकेमिकल प्लांट्स यांचा एक्सपिरियन्स आणि संत साहित्याची लहानपणापासून आवड आणि अभंग ऐकायची 1974 पासून आवड, म्हणजे छंद, म्हणजे व्यसन असंही म्हणता येईल. तर तुकाराम महाराजांची अभंग गाथा मी 2002 साली पूर्ण वाचली आणि त्यानंतर मला जाणवलं की तुकाराम महाराजांची शिकवण जगाला देखील उपयुक्त ठरेल. इंग्रजीमध्ये भाषांतर करायला हवं, म्हणजे आपल्याला जे मराठी माणसांना जी संस्कृती लाभली आहे, आमची ज्ञानोबा तुकाराम संस्कृती, आमचं पसायदान, आमची सहिष्णुता, आमचं विश्वबंधुत्व, आमचं जे हे सगळं जे कल्चर आहे हे तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांनी आम्हाला घडवलेलं आहे. मराठीतला कुठलाही लेख, कादंबरी, कथा, गोष्ट, भाषण तुका म्हणेशिवाय पूर्ण होत नाही. जगाला जर हे कळलं, तुकाराम महाराज इंग्रजीमधून मिळाले, तर जगाचंही कल्याण होणार. जसं मराठी माणसांचं मन प्रगल्भ झालं आहे, समृद्ध झालं आहे, तसं जगाला होईल, हे मला कधीची जाणीव असायची. शेवटी 2016 साली मी यूट्यूब आणि फेसबुकवर अभंग भाषांतर करून पोस्ट करायला सुरुवात केली आणि माझे एक मित्र नारायण बांद्रे त्यांनी आग्रह धरला की तुम्ही संपूर्ण गाथा भाषांतरित करा. संपूर्ण गाथा ही 4538 अभंगांची आहे आणि ती म्हणजे प्रशांत महासागर आहे. प्रशांत महासागर, कारण गेली 10 वर्ष मी त्याचं भाषांतर करतो आहे. आता मी पोचलो आहे 3260 अभंग क्रमांकवर, म्हणजे माझं 71% भाषांतर पूर्ण झालं आहे इंग्रजीमध्ये आणि 29% काम बाकी आहे. आता त्याचे प्रकाशन होण्यासाठी बुकगंगा अगदी आनंदाने पुढे आले आणि त्यांनी सांगितलं की फडणीस तुमचे 15चे 15 खंड आम्ही प्रकाशित करू. तसे प्रकाशित झाले आहेत. हा पहिला खंड, ह्याच्यामध्ये अभंग क्रमांक 1 ते 300 यांचं भाषांतर इंग्रजीमध्ये. प्रत्येक अभंग हा देवनागरीमध्ये छापला आहे. त्याच्यानंतर तो रोमन स्क्रिप्ट म्हणजे इंग्लिश लिपीत परत छापला आहे. ज्यांना देवनागरी वाचता येत नाही त्यांच्यासाठी त्यानंतर त्याचा अर्थ दिला आहे. आणि असे 300 अभंग आहेत. मध्ये मध्ये समर्पक चित्र पण आहेत. हा दुसरा खंड आहे. ह्याच्यामध्ये 301 ते 600चं भाषांतर आहे. अशाच धर्तीने ह्याच्यात पण मध्ये मध्ये छान चित्र काढलेली आहेत, ज्याच्यामुळे अर्थ चांगल्या रीतीने विशद करता येईल असे. हे 601 ते 900. ह्याच्याशिवाय बुकगंगाचे संस्थापक आणि AI इंडस्ट्रीमधले, IT इंडस्ट्रीमधले मोठे चॅम्पियन मंदार जोगळेकर, त्यांनी सजेशन केलं की लोकप्रिय अभंग घ्या आणि छोटं पुस्तक बनवा की ज्या योगे लोकांना तुकाराम महाराजांची ओळख होईल जगाला. ते हे इंट्रोडक्शन टू तुकाराम महाराज पुस्तक बनवलं. ह्याच्यात 52 लोकप्रिय अभंग आहेत आणि प्रत्येक अभंगाला QR कोड आहे. हे अभंग जे आम्ही रेडिओवर नेहमी ऐकतो, भीमसेन, आशा, लता यांचे, आणि हे QR कोड तुम्ही स्कॅन केलं की तुम्हाला तो अभंग यूट्यूबवर ऐकायला मिळतो. तर हे पुस्तक अतिशय छान वेगळ्या प्रकारचं पुस्तक झालेलं आहे. आणि चौथा खंड आता बुकगंगाकडे कालच गेला आहे. तो आता पब्लिशिंगला येईल आणि आमचा विचार आहे, जर झालं पुस्तक प्रिंट तर 8 मार्चला माणिक महाराज मोरे देहू संस्थानचे विश्वस्त म्हणले की आपण येळेगावला करू. येळेगावला तुकाराम महाराज पंचमीच्या दिवशी परत आले होते. त्यांनी फाल्गुन वद्य द्वितीया म्हणजे बीज त्या दिवशी ते वैकुंठाला गेले आणि त्यांची मुलगी गोदावरी रडत बसली. ती म्हणली तुम्ही मला न सांगता गेलेच कसे. त्यामुळे ते परत आले आणि पंचमीच्या दिवशी येळेगावला आले, आपल्या मुलीला भेटले.
तर त्या ठिकाणी दरवर्षी उत्सव होतो. यावर्षी 8 मार्चला उत्सवामध्ये या पुस्तकाचं प्रकाशन करायची योजना आहे. तर आपण सर्वांनी ज्यांना ज्यांना इंग्रजीतून वाचणं शक्य आहे, मराठीतून वाचणं जमत नाही, त्यांना ही माहिती कळवा की अभंगगाथा आता इंग्रजीमध्ये आली आहे. ज्यांना हवं आहे ते इंग्रजीतून वाचू शकतात. एवढीच महत्त्वाची माहिती. शेवटचं एकच पुस्ती जोडतो की भाषांतर करताना मी 3 ग्रंथांचा आधार घेत आहे. जोग महाराजांचं विवरण, नंतर हे आहे जोशी महाराजांचं विवरण. याचे 3 खंड आहेत, 1, 2, 3. आणि खंदारकर महाराजांचं विवरण, त्याचे 2 खंड आहेत, 1 आणि 2 दुसरीकडे आहे. आणि ह्या तिघांचं वाचन करून मला कुठेही जिथे काय आढळलं तर त्याप्रमाणे मी त्यापैकी निवड करतो आणि माझ्या स्वतःच्या सायन्स शिक्षण, क्वांटम फिजिक्स, क्वांटम मेकॅनिक्स आणि द नेचर ऑफ युनिवर्स ॲज रिव्हिल्ड बाय टुडेज सायन्स, या सगळ्या यांच्या आधारावर मला जो अर्थ पटतो तो मी अर्थ त्याच्यामध्ये विशद करतो. परंतु माझं पुस्तक म्हणजे केवळ भाषांतर आहे अभंगगाथेचं, त्याच्यात प्रवचन नाही. त्यामुळे ज्यांना अभंगगाथा वाचायची आहे इंग्रजीमधून त्यांनी जरूर ही पुस्तकं विकत घ्यावी. 15 खंड येणार आहेत, सगळ्यांनी विकत घ्या. कॉलेजना सांगा, कॉलेजच्या आर्ट्स कॉलेजच्या लायब्ररीमध्ये हा संच असणं आवश्यक आहे, कारण तिथे मुलं अभ्यास करतात स्पिरिच्युअलिटी विषयावर. सेंट लिटरेचर, ओरिएंटल फिलॉसॉफी, स्पिरिच्युअलिटी, सायकॉलॉजी, लिटरेचर. प्युअर लिटरेचर म्हटलं तरी गाथा इज अन एक्सलंट मास्टरपीस ऑफ प्युअर लिटरेचर. देर इज नो पॅरलल. So this is my humble request. Please spread the information that Gatha is available in English and you can read. And if you read Gatha, your life will change. That is a guarantee I can give you, because my life has changed, and so have I seen the lives of so many others have changed, those who have read Gatha complete. तुम्ही कुठलेही गाथेच्या अभ्यासकाशी बोला, तुम्हाला त्या माणसाची इतका आदर आणि इतकं प्रेम वाटायला लागेल. हा तुमचा स्वतःचा प्रत्यक्ष अनुभव असेलच. तर इथेच मी थांबतो. धन्यवाद. आपला चॅनल, आपली बातमी, 7 मराठी न्यूज. लाईक, सबस्क्राईब, बेल आयकॉन वाजून लिंक शेअर करावी.